स्टार्ट। आज आपण 15 ऑगस्टच्या निमित्तानं रक्तदान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आपण केलेलं आहे आणि रक्तदान करत असताना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकावरती निगडी या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वाचे सचिव आदरणीय प्रसाददादा केसरे, अध्यक्ष गणेश भाऊ अवघडे आणि महिला अध्यक्षा उषामाई कांबळे यांच्याकडं ज्येष्ठ नेते नामदेवराव रेटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं पत्र त्यांच्याकडे आता सुपूर्द करत आहोत। अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा आणि उपवर्गीकरण तातडीने लागू करण्यात यावं या संदर्भातलं लेखी पत्र, रक्ताने लिहिलेलं पत्र आपण या महोत्सव समितीचे सचिव आदरणीय प्रसाददादा केसरे यांच्याकडे सुपूर्द करतोय। त्यांच्या माध्यमातून आमदार अमित गोडके साहेब आणि मुख्यमंत्री साहेब यांच्यापर्यंत हे पत्र त्यांनी पोचवावं अशा प्रकारची विनंती ज्येष्ठ नेते अखिल भारतीय हिंदू मातंग सेनेचे मार्गदर्शक नामदेवराव रेड्डी साहेबांच्या वतीनं या ठिकाणी करतो। या प्रसंगी शिवशाही व्यापारी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष कृष्णदादा साबळे आहेत, त्याचबरोबर तुषारदादा सावंत आहेत, कवळेसाहेब आहेत, सर्व मित्रपरिवार आहेत, विशालदादा कसबे आहेत जे माजी सचिव आपल्या महोत्सव समितीचे, त्याचबरोबर अखिल भारतीय मातंग संघाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आदरणीय रामेश्वर बावनेसाहेब हे सुद्धा या प्रसंगी आहेत। या रक्ताची किंमत या सरकारला चुकवावी लागेल अशा प्रकारचा इशारा या निमित्ताने देतो। तातडीनं उपवर्गीकरण लागू करण्याच्या संदर्भामध्ये विनंती आम्ही शहरातील तमाम मातंग समाजाच्या वतीने करतो। हे पत्र मी सचिवांकडे या ठिकाणी सुपूर्द करतो। धन्यवाद। जय लवजी, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र।